गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे चांगल्यापैकी वरती गेलं होतं सुरुवातीला, परंतु त्यानंतर तिथेही देखील आपल्याला सेल ऑफ पाहायला मिळाला, प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालं. कारण असं बेसिकली फार मोठं रिझन त्याच्यामागे काही नव्हतं. परंतु जेव्हा तिथे मार्केटला सुरुवात झाली तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी एक स्टेटमेंट केलं की इराण कोणत्याही प्रकारचा हॉर्मोजवरती टोल लावणार नाही आहे. त्यामुळे या गुड न्यूजमुळं मार्केट वरती गेलं. परंतु नंतर मार्केटच्या लक्षात आलं की ट्रम्प काहीही सांगत असतात, त्याला काही महत्त्व नसतं. त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला पुन्हा एकदा सेल ऑफ पाहायला मिळाला. परंतु त्यांचे जे इंडेक्स आहेत तीनही तर ते मिक्स क्लोज आहेत. जो इंडस्ट्रियल डाव जोन्स आहे तर तो पॉझिटिव्ह क्लोज आहे आणि बाकीचे दोनही टेक्नॉलॉजी इंडेक्सेस जे आहेत तर ते रेडमध्ये क्लोज आहेत, परंतु मायनर, फार जास्त नाही, म्हणजे आपण त्याला फ्लॅट टू निगेटिव्ह क्लोजिंग म्हणू शकतो. आता जर आपण ग्लोबल मार्केट्स जर पाहिले तर मोस्टली युरोपियन आणि एशियन मार्केट्स देखील फ्लॅट ट्रेड करतायत. फार जास्त कोणी वरती नाही, फार कोणी खालती नाही. म्हणजे ग्लोबल जर मोमेंटम आपण जर पाहिला तर तो आपल्याला फ्लॅटच पाहायला मिळतो. फार जास्त कुठनं काही ना गुड न्यूज आहे ना बॅड न्यूज आहे. परंतु जर आपण ऑइल पाहिलं तर ऑइल चांगल्यापैकी क्रॅश झालेलं आहे. जे WTI क्रूड आहे तर ते ऑलमोस्ट $70च्याही खाली आलेलं आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर ऑइलच्या बाजूनं आपल्यासाठी मात्र गुड न्यूज आहे, परंतु ती रिफ्लेक्ट होताना आपल्यालाही दिसत नाही आहे. जर आज आपण आपल्याकडे जर पाहिलं तर काल आपल्या मार्केटमध्ये आपण एक चांगल्यापैकी रिकव्हरी पाहायला आपल्याला मिळाली आणि 24,000च्या वरती मार्केट जाऊन क्लोज झालं. म्हणजेच काय की मार्केट अजूनही बाय अँड डिपच्या सिनेरिओमध्ये कंटिन्यू आहे. जर मार्केटला डाऊन साईडला कंटिन्यू करायचं होतं तर कालचा दिवस मार्केटसाठी अगदी योग्य होता, परंतु मार्केटनं 24,000च्या वरती क्लोजिंग केल्यामुळे काल जो ब्रेकडाऊन झाला होता तर त्याला आपण फॉल्स ब्रेकडाऊन म्हणू शकतो. त्यातच आता मंथली एक्सपायरी अगदी जवळ आलेली आहे, त्यामुळे पाहावं लागेल की नक्की काय होते ते. परंतु अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर ग्लोबली फार जास्त काही नाही आहे आणि लोकली जरी म्हटलं तरी जे स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन सोडलं तर असं पूर्ण इकॉनॉमी रिलेटेड असे काही फार मोठ्या न्यूज नाही आहेत. जर आता आपण FISDIचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन थोडंसं सेलिंग केलेलं आहे, साधारण 1800 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 3,500 कोटींच्या आसपास बाईंग केल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे एकंदर जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर फ्लॅट टू पॉझिटिव्ह असा सिनेरिओ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय की जर मार्केटला वरती जायचं असेल तर 24,200 ही अशी लेवल आहे की ज्याच्यावरती डेली बेसिसवरती क्लोजिंग आलं पाहिजे. म्हणजेच 24,500पर्यंतची जी लेवल आहे तर ती ओपन होईल. आणि जर मार्केटला खाली यायचं असेल तर आता जो 23,800ची लेवल आहे तर तिथपर्यंत मार्केटला यावं लागेल, तर आपल्याला खाली डाऊन साईडला 23,600ची लेवल जी आहे तर ती ओपन होईल, की ज्याची शक्यता खूप कमी वाटते. तर मग पाहूयात काय होतं ते. म्हणजेच काय ग्लोबली काय होतं आहे याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत आणि इथे स्टॉक स्पेसिफिक ॲक्शनलाच जास्त महत्त्व राहणार आहे, कारण आता हळूहळू रिझल्ट सीझन सुरू होईल नेक्स्ट मंथपासनं. त्यामुळे तिथेही काय काय घडतं आहे ते पाहावं लागेल. तोपर्यंत मार्केटमध्ये शांतताच आपल्याला मोस्टली पाहायला मिळू शकते. रिलायन्सचा स्टॉक जरा फोकसमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे, कारण असं सांगितलं जातं आहे की ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत जिओचा जो IPO आहे तर तो मार्केटमध्ये येणार आहे. मग आता त्या संदर्भातल्या ज्या काही अपडेट्स असतील त्याप्रमाणे मार्केटमध्ये रिलायन्सच्या स्टॉकला वेटेज मिळत जाईल. तर मग मित्रांनो, जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 70 ते 80 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन करेल. त्यामुळे पाहूयात की आजच्या ओपनिंगपेक्षा क्लोजिंगला जास्त महत्त्व आहे. जर मार्केट डाऊन साईडला 24,000 आणि अप साईडला 24,200 या लेवलमध्येच जर कुठेही क्लोज झालं तर मार्केट कन्सॉलिडेटच करेल. जर 24,200 ब्रेक केला तर 24,500पर्यंतच्या लेवल ओपन होतील आणि डाऊन साईडला जर 23,800 ब्रेक केला तर 23,600पर्यंतच्या लेवल्स ओपन होतील, की ज्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.